नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय HLL लाईफ केअर लिमिटेड इथे ही जाहिरात निघालेली असून आपल्याला वेगवेगळ्या पदांकरता ही जाहिरात आपण पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर या जागांमध्ये बघा सीनियर डायलिसिस टेक्निशियन 25 जागा आहेत. डायलिसिस टेक्निशियन 75 जागा. स्टाफ नर्स पदाच्या बघा तब्बल 30 जागा इथं आहेत. याशिवाय सेंट्रल प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर 3 जागा, क्यूए कोऑर्डिनेटर डायलिसिस 8 जागा, लॅब टेक्निशियन 1, ज्युनियर लॅब टेक्निशियन 2, अकाउंट असिस्टंट 1 आणि आयटी ऑफिसर याची 1 जागा आहे. या संदर्भामधले पगार सुद्धा आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत. याचं जे क्वालिफिकेशन आहे, आपण याला इलिजिबल आहात का ते सुद्धा नक्की बघा. सीनियर डायलिसिस टेक्निशियनसाठी डिप्लोमा कोर्स जो आहे, तो मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी किंवा रिनल डायलिसिस टेक्नॉलॉजी किंवा बी मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी किंवा रिनल डायलिसिस टेक्नॉलॉजी किंवा एम-एस-सी मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये असावा. डायलिसिस टेक्निशियनसाठी बघा सर्टिफिकेट कोर्स पाहिजे मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये किंवा मेडिकल कोर्स तिथं असणं गरजेचं आहे. याशिवाय स्टाफ नर्स पदाकरता आपलं जी-एन-एम किंवा बी नर्सिंग झालेलं असावं. सेंट्रल प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरसाठी एम-एस-सी मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी किंवा एम-एस-सी रिनल डायलिसिस टेक्नॉलॉजी, एम-बी-ए हेल्थ केअर हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन विथ बी मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी किंवा आपलं बी मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी, किंवा बी बायोमेडिकल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, बी-टेकचे कॅन्डिडेट सुद्धा, एम-एस-सीचे कॅन्डिडेट सुद्धा सेंट्रल प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर करता एलिजिबल आहेत. क्यूए कोऑर्डिनेटर डायलिसिस करता एम-एस-सी डायलिसिस टेक्नॉलॉजी, बी डिप्लोमा 2 वर्षाचा, एम-एस-बी-टी अप्रूव्ह चालेल. लॅब टेक्निशियन पदासाठी बघा एम-एस-सी, पी-जी-डी-एम-एल, बी-एस-सी एम-एल-टी, डी-एम-एल-टी चालतील. ज्युनियर लॅब असिस्टंट बघा लॅब टेक्निशियन, डी-एम-एल-टी सुद्धा चालेल. अकाउंट असिस्टंटसाठी तुमचं बी-कॉम किंवा एम-कॉम चालेल. आय-टी ऑफिसरसाठी पण बघा बी-टेक किंवा आय-टी कम्प्युटर सायन्स किंवा एम-सी-ए किंवा एम-एस-सी कम्प्युटर सायन्स, एम-बी-ए आय-टी. याशिवाय भरपूर जी काही पदं आहेत, याचं जे डिटेल जे नोटिफिकेशन आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. निवड प्रक्रिया स्किल टेस्टनं, रिटन टेस्टनं होईल आणि एज लिमिट जे आहे ते मॅक्सिमम 37 इयर दिलेला आहे. एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स गरजेचा आहे. काही पोस्ट करता एक्सपिरियन्स हा गरजेचा आहे. या संदर्भात आपल्याला जे वॉक इन सिलेक्शन टाईम आहे, ते शेड्यूल दिलेलं आहे. आधी 7 तारीख ते 14 तारखेपर्यंत आपल्याला लोकेशननुसार आपल्याला व्हेन्यू सुद्धा इथे दिलेला आहे. आणि या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आहे ती www.lifecareHLL.com या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. म्हणजेच बघा पुणे, लातूर, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी हे जॉब उपलब्ध आहेत आणि वर्किंग शेड्यूल हे 7 जून ते 14 जून पर्यंत हे वॉक इन शेड्यूल आहेत. या संदर्भात आपल्याला काही अडचण असल्यास अधिकृत वेबसाईट आहे. या अधिकृत वेबसाईटला आपण भेट द्या आणि अधिकृत जाहिरात पाहिल्यानंतर मग आपण वॉक इन इंटरव्ह्यूला जाऊ शकता. तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.